नमस्कार. डेली व्लॉगचा आज 9वा दिवस. आज शनिवार असल्यामुळं दोन्ही मुलांच्या शाळांना सुट्टी, दोघंही घरीच होते. मग सकाळी नाश्त्याला त्यांना फ्रेंच ब्रेड खायचा होता. मग अशा पद्धतीचा ब्रेड मिळतो. तो कट केला, टोस्टरमध्ये भाजून घेतला, त्याला चीज स्प्रेड आणि जाम लावून दिलं. कधीतरी मुलांना ब्रेकफास्ट म्हणून मी हे देते. आज दुपारी जेवणासाठी हरभऱ्याची भाजी केली. याला चण्याची भाजी असं सुद्धा म्हणतात. रात्रीच हरभरा भिजत टाकला. मग एक अख्खा टोमॅटो घेतला, तो बारीक चिरून घेतला. कांदा घेतला, तो सुद्धा बारीक चिरून घेतला. भाजीला थोडासा दाटपणा येण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला एक तो टोमॅटो, त्याच्यामध्येच हिरव्यागार कोथिंबिरीच्या काड्या आणि जो हरभरा होता त्याच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. त्यातला थोडासा हरभरा त्यात टाकून ते बारीक असं छान वाटून घेतलं. एकीकडं कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये तेल, जिरे, मोहरी, हिंग, तमालपत्र आणि कढीपत्ता थोडासा हाताने मोडून त्या फोडणीत टाकला आणि झाकून घेतलं, कारण ते तेल अंगावर येतं. मग बारीक चिरलेला कांदा त्याच्यात टाकला आणि छान असं परतून घेतलं. आणि हे परतत असताना कांद्यावरच मीठसुद्धा टाकलं, जेणेकरून कांदा लवकर भाजला जावा. त्याच्यातच चमचाभर आलं लसूण पेस्ट टाकली, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडासा किचन किंग मसाला टाकला. त्याच्यात ते वाटण टाकलं आणि छान असं परतून घेतलं. वाटण परतून झाल्यानंतर हरभरा टाकला आणि छान अशी त्याची एक उकळी येऊन दिली. त्याच्यावरती कसुरी मेथी हाताने अशी बारीक चुरून त्याच्यावर टाकली आणि छान दणकून वाफ येऊन दिली. माझा एकीकडे स्वयंपाक चालू असताना अश्वथचा आवाज येईना म्हणून बेडरूममध्ये बघायला गेले, तर आज चक्क स्वतःहून स्टोरी बुक घेऊन तो स्टोरी रीड करत बसला होता. ते बघून छान वाटलं. आज सुट्टीमुळं बाहेर बराच वेळ मुलं खेळली. संध्याकाळी घरी आली. घरी आल्यानंतर तोंड हातपाय धुवायला लावलं. देवांशनी देवासमोर दिवाबत्ती करून घेतली. दोघांनी मिळून शुभं करोती आणि मारुती स्तोत्र म्हणून घेतलं. जे संस्कार आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलेत तेच आपण पुढे त्यांना दिले गेले पाहिजेत असं वाटतं. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. उद्याचा व्हिडिओ विशेष असणार आहे, नक्की बघा. बाय.